व्हिडिओ आहे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा. तुमची पासिंग जी क्रायटेरिया आहे त्यामध्ये हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे. इंटिग्रेशन युनिट नंबर 2 इंटिग्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन्स तुमचे युनिट नंबर 1 म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन मध्ये इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशन आणि त्याचे ऍप्लिकेशन्स. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह आणि त्याचे ऍप्लिकेशन्स होते, तसं इंटिग्रेशन मध्ये इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशन असे दोन टाईप आणि त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. तर बघा, सांगायचा हेतू हा डेरिव्हेटिव्हचे तुम्हाला सगळे फॉर्म्युले रिकॉल आहेत, पार्ट आहेत असं कन्सिडर करून आपण आजचा टॉपिक स्टार्ट करणार आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ज्यांना येतो व्यवस्थित लक्षात आहे त्यांच्यासाठी इंटिग्रेशन खूप सिंपल आहे. पण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहिती नसतील तर इंटिग्रेशन त्याच्यापेक्षा थोडंसं डिफिकल्ट जाणार. कारण ऑलरेडी आपल्याला एक पार्ट माहिती आहे तर दुसऱ्या पार्टला जाता येतं. ठीक आहे ना. तर कारण त्याच्या डेफिनेशन मध्येच आहे बघा. स्टार्ट करताना आपण बघू इंटिग्रेशन as an antiderivative. What is meaning of anti? Anti म्हणजे ऑपोजिट ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या ऑपोजिट प्रोसेस म्हणजेच इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशनच्या ऑपोजिट प्रोसेस म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हा माहिती आहे तर हा काढता येतो, हा माहिती असेल तर हा काढता येतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढता असेल माहिती असेल इंटिग्रेशन काढता येतं, इंटिग्रेशन माहिती असेल डेरिव्हेटिव्ह काढता येतो. कारण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या दोन रिव्हर्स प्रोसेस आहेत, एकमेकांच्या अपोजिट प्रोसेस आहेत. दीज आर द प्रोसेस ऑफ ईच अदर, अपोजिट टू ईच अदर और रिव्हर्स ऑफ ईच अदर. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला अगोदर डेरिव्हेटिव्ह, तुम्ही म्हणणार सर डेरिव्हेटिव्ह खूप डिफिकल्ट आहे, अवघड चाललंय. काहीच नाहीये, सिंपल करायचंय. ते 18 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे 1 to 18. हे झाले स्टँडर्ड फंक्शन. ओके. आणि त्या 18 फॉर्म्युल्याचा पुढे फक्त एक्सटेन्शन केले कंपोजिट फंक्शन मध्ये. ते दोन फॉर्म्युले म्हणजे 1 to 18 सिंपल फॉर्म्युले, 1 to 18 कंपोजिट फॉर्म्युले. कंपोजिट आणि सिंपल वेगवेगळे फॉर्म्युले नाही आहेत, फक्त त्याला पुढे थोडंसं आपण म्हणतो ना x च्या ऐवजी y च्या ऐवजी कॅपिटल ए घेतला होता आपण खाली एरियासाठी, x च्या ऐवजी y च्या ऐवजी p साठी, प्रॉफिट साठी p. तसंच आहे तो प्रकार. म्हणजे प्रॉफिट, एरिया हे वेगवेगळे नंबर्स, वेगवेगळे वर्ड्स आहेत. तर इंटिग्रेशन म्हणजे रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता बघा त्याची डेफिनेशन लिहितो मी. इफ d by dx of derivative of g of x, एखादं g of x फंक्शन घेतलं आपण, is equals to f of x. डेरिव्हेटिव्ह ऑफ g of x is equals to f of x. म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ काय आहे, एका फंक्शनचा दुसऱ्या फंक्शनचा, एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसरं फंक्शन. म्हणजे sin x आहे, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो cos x. म्हणजे sin x एक फंक्शन आहे, cos x एक फंक्शन आहे. समजा e raised to x, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x म्हणजे तिथे f of x पण e raised to x, g of x पण e raised to x. log x, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x म्हणजे log x f of x किंवा g of x 1 by g of x. म्हणजे एक फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरं फंक्शन येतं. देन आता हे सिम्बॉल इम्पॉर्टंट आहे. s इलॉंगेट करायचं, s ला काय करायचंय, वाढवायचंय, थोडंसं मोठा करायचंय. इंटिग्रेशन ऑफ f of x, इथं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये d by dx घेत होतो, तर इथं फक्त dx घ्यायचा. इंटिग्रेशन ऑफ f of x into dx तर is equals to g of x. इंटिग्रेशन ऑफ f of x into dx is equals to g of x. राइट. आणि इथं आता आपण बघा g of x चा डेरिव्हेटिव्ह f of x, तर f of x चे इंटिग्रेशन
g of x. f of g of x चा डेरिव्हेटिव्ह f of x. f of x चे इंटिग्रेशन g of x. उलट आलं का नाही? हा त्याचा डेरिव्हेटिव्ह होता तर तो त्याचा इंटिग्रेशन. म्हणजे g of x म्हणजे सरळ सरळ g of x याचा डेरिव्हेटिव्ह काय होता? f of x होता. तर f of x याचं इंटिग्रेशन काय आहे? g of x. म्हणजे इंटरचेंजेबल. हा याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर हा याचा इंटिग्रेशन म्हणजे i आणि हा म्हणजे डेरिव्हेटिव्ह. तर हा म्हणजे इंटिग्रेशन. म्हणजे g of x चा डेरिव्हेटिव्ह f of x. तर f of x चे इंटिग्रेशन g of x. आणि याला रीड कसं करायचंय बघा. सॉरी, इंटिग्रेशन f of x into d of x can be read as integration of f of x with respect to x is g of x. It can be read as कोण आता बघा मी थोडंसं तुम्हाला लक्षात यावं. इंटिग्रेशन ऑफ f of x into dx is equals to g of x can be read as. याला कसं रीड करायचंय? इंटिग्रेशन ऑफ f of x. आता dx जो आहे, dx म्हणजे काय म्हणायचंय? विथ रिस्पेक्ट टू x is g of x. सरळ सरळ साधा कन्सेप्ट. g of x चा डेरिव्हेटिव्ह f of x. तर f of x चे इंटिग्रेशन g of x. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून तो त्याचा इंटिग्रेशन. म्हणजे g of x चा डेरिव्हेटिव्ह f of x आहे तर f of x चे इंटिग्रेशन g of x. रिव्हर्स लक्षात आलं? रिव्हर्स. आणि हा वर्ड अँटी. आपण पीसी ला प्रोटेक्ट करायचं असेल तर व्हायरस पासून प्रोटेक्ट करायचं असेल तर अँटीव्हायरस यूज करतो. व्हायरसला प्रोटेक्शन साठी अँटीव्हायरस म्हणजे अपोजिट. व्हायरसला प्रोटेक्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ह्या कशा प्रोसेस आहेत? अपोजिट प्रोसेस आहेत. रिव्हर्स प्रोसेस ऑफ इच अदर. राइट? सो देयरफॉर नाउ नेक्स्ट पार्ट इनडेफिनाइट. आता इंटिग्रेशन मध्ये डेफिनाइट आणि इनडेफिनाइट असे दोन पार्ट आहेत. इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये याला बाउंड्री कंडिशन्स नसतात, इंटरवल नसतो. म्हणून त्या टर्मची व्हॅल्यू इंटिग्रेशन ऑफ f of x विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल्स टू g of x आणि इथे लिहायचा प्लस c. कॉन्स्टंट आहे तो. वेर c इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. वेर c इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तुम्ही म्हणणार तो c कसा आला किंवा तो c कसा घेतला? हाऊ दिस c विल बी देयर. एक सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह सांगा मला. e raised to x plus 2 चा डेरिव्हेटिव्ह सांगा. e raised to x म्हणजे याचा e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. 0 म्हणजे लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. e raised to x minus 5 चा डेरिव्हेटिव्ह सांगा. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x minus 5 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 म्हणजे e raised to x minus 0 म्हणजे e raised to x. म्हणजे हे सगळे काय डेरिव्हेटिव्ह आहे. हे सगळे काय डेरिव्हेटिव्ह आहे. हे सगळे काय डेरिव्हेटिव्ह. आता इंटिग्रेशन रिव्हर्स म्हणजे e raised to x चे इंटिग्रेशन e raised to x. इथे e raised to x चे इंटिग्रेशन e raised to x plus 2. इथे e raised to इंटिग्रेशन e raised to x minus 2. म्हणजे प्रत्येक इंटिग्रेशनची व्हॅल्यू वेगवेगळी दाखवताय. इथं काहीच नाही म्हणजे काय लिहिता येतं आपल्याला? 0 लिहिता येतं. 0 कन्सिडर करता येतं. म्हणून हा प्लस 0 किंवा प्लस 2 किंवा मायनस 5 हे ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला ही c ची व्हॅल्यू कॉन्स्टंट काही पण कन्सिडर करा तुम्ही. प्लस 2 घ्या, मायनस 5 घ्या, 0 घ्या. म्हणजे तो c कशामुळे आला?
तर त्या इनडेफिनेट, आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती नाहीये, वी डोंट नो द एक्झॅक्ट व्हॅल्यू, दॅट्स वाय दिस नॉट डेफिनेट. नॉट डेफिनेट म्हणजेच काय, इनडेफिनेट. आणि नॉट डेफिनेट म्हणूनच हा आपण काय घेतलेला आहे, कॉन्स्टंट सी यूज केलाय. सो वेअर सी इज कॉल्ड एज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला दोन टर्म सांगितल्या मी. कुठल्या दोन टर्म सांगितल्या बघा. पहिला ही सरळ सरळ डायरेक्ट इंटिग्रेशनची डेफिनेशन. इंटिग्रेशनची डेफिनेशन काय आहे, जर g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f ऑफ x असेल तर f ऑफ x चे इंटिग्रेशन काय येतं, g ऑफ x. आणि याला थोडंसं मॉडिफाय केलंय. इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x इज इक्वल्स टू g ऑफ x प्लस c. प्लस c कारण ही व्हॅल्यू डेफिनेट नाहीये, कारण इथं काही पण घेऊ शकतो मी. इथं पुढे अजून असं करू शकतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x प्लस k घेतला, k कॉन्स्टंट जर घेतला तर याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x प्लस 0. हा प्लस 0 लिहायची आवश्यकता नाहीये, म्हणून e रेज टू x. म्हणून हा k, हा -5, हा +2, हा 0, हा टाळण्यासाठी आपण फक्त एकच वर्ड यूज करायचा, एकच सिम्बॉल यूज करायचा, आणि ते सिम्बॉल म्हणजे c यूज करायचं. where c is constant of integration. ओके. आता याच्यावरती जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युलेज आहेत तसं इंटिग्रेशन मध्ये सुद्धा फॉर्म्युलेज आहेत. तर बघूया, वन बाय वन फॉर्म्युले चेक करू आपण. तर आता या इंटिग्रेशन मधला पहिला पार्ट स्टार्ट करू आपण. इनडेफिनेट इंटिग्रेशन. मीनिंग ऑफ इनडेफिनेट इंटिग्रेशन इज नॉट डेफिनेट. तर एक्झॅक्ट नाहीये ती व्हॅल्यू, थोडीशी व्हॅरी होते, म्हणून कॉन्स्टंट आपण यूज केला सी. राईट. तर आता याच्यामध्ये बघा, इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन. जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन 18 आपण फॉर्म्युले बघितले होते, तसेच इथं सुद्धा 20-25 फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशन मध्ये सुद्धा. तेवढे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवले की हा टॉपिक सुद्धा खूप इझिली कव्हर होईल. डेरिव्हेटिव्ह म्हणजे जसे फॉर्म्युले तसंच इंटिग्रेशन मध्ये सुद्धा फॉर्म्युले, आणि सगळं फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. तरी आता आपण डायरेक्ट नवीन फॉर्म्युले तयार करणार नाहीये. इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्हचाच यूज करून इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपल्याला क्रिएट करायचे, म्हणजे ऑलरेडी माहिती आहे त्याच्यावरूनच आपण लिहिणार आहे. ओके. या बघा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ x. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x? dx by dx. dx by dx म्हणजे काय आलं, 1. म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह काय आलाय, 1. therefore integration of 1 with respect to x is equals to काय ना, x प्लस फक्त कॉन्स्टंट c ऍड करायचा. बघा, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून 1 चे इंटिग्रेशन x. याला कसं रीड करायचंय, याला वाचायचंय कसं, इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x. इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x. जसं d by dx या टर्मला कसं रीड करत होतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ सपोज d by dx ऑफ सपोज y, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x असं रीड करत होतो ना. dy by dx ला, dy by dx ला कसं रीड करत होतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. तसंच इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल्स टू व्हॉट, x प्लस c. म्हणजे 1 हा फंक्शन कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे तो फाइंड करणे म्हणजेच इंटिग्रेशन फाइंड आउट करणे. काय सांगितलं मी, लक्षात आलं का? 1 हा कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे तो चेक करायचा. 1 कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, x चा डेरिव्हेटिव्ह आहे. राइट. एक्झाम्पल नंबर, सॉरी, फॉर्म्युला नंबर 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय येतो, log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1 upon x येतो. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. therefore जर log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x येत असेल तर 1 upon x चे इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, तर ते यायला पाहिजे log x plus c. log x plus कॅपिटल C म्हणा, स्मॉल c म्हणा, कॅपिटल C, जनरली कॅपिटल C यूज करतो. थर्ड, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x. बोला, खूप सिंपल फंक्शन आहे.
e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, therefore integration of e raised to x is equals to e raised to x plus c, e raised to x plus c. 4 derivative of a raised to x is equals to a raised to x into log a. म्हणजे a raised to x चा हा डेरिव्हेटिव्ह आहे, तर मी ही जी टर्म आहे log a ही टर्म लेफ्टला शिफ्ट करतो इथं. म्हणजे फक्त मी हा टर्म घेतो, इंटिग्रेशन ऑफ a raised to x with respect to x is equals to a raised to x divided by log a plus c. बघा, कारण हा इंटू वाला टर्म, हा टर्म लेफ्टला शिफ्ट केला आपण. मला फक्त याच टर्मचं इंटिग्रेशन ठेवायचं म्हणून तो शिफ्ट केला. म्हणजे a raised to x चे इंटिग्रेशन काय येणार, a raised to x divided by log a. नेक्स्ट फाइंड डेरिवेटिव ऑफ x raised to power n plus 1 divided by n plus 1. याचा डेरिवेटिव बघा, x raised to n येतो, derivative of x to the power n plus 1 divided by n plus 1 is equals to x to the power n. Therefore integration of x raised to power n is equals to x raised to power n plus 1 divided by n plus 1 plus c. ठीक है. 6 derivative of root x. root x का डेरिवेटिव 1 upon 2 root x. root x का डेरिवेटिव 1 upon 2 root x. Therefore integration of 1 upon 2 root x, 1 upon 2 root x is equals to root x plus c. root x plus c हा झाला 6वा फॉर्म्युला. 7 डेरिवेटिव ऑफ sin x. बोला sin x चा डेरिवेटिव काय येतो, डेरिवेटिव ऑफ sin x is cos x. डेरिवेटिव ऑफ sin x is cos x. Therefore integration of cos x with respect to x is equals to sin x plus c. sin x plus c. 8 डेरिवेटिव ऑफ sin x नंतर कुठला फंक्शन, cos x. cos x चा डेरिवेटिव माइनस sin x. Therefore इंटिग्रेशन ऑफ, आता माइनस साइन च्या ऐवजी फक्त sin x घेतो मी, तर sin x इथं फक्त sin x घेतल्यामुळे हा माइनस साइन लेफ्टला शिफ्ट होईल. माइनस cos x प्लस c, माइनस cos x प्लस c. 9 derivative of tan x. Well, what is derivative of tan x? tan x का derivative sec square x. Therefore integration of sec square x with respect to x, dx म्हणजे with respect to x is equals to tan x plus c. 10 derivative of cot x. What is derivative of cot x? minus cos x square x. Therefore आता minus cos x square चे इंटिग्रेशन cot x यायला पाहिजे, तर मायनस च्या ऐवजी फक्त आपण प्लस घेऊ. इंटिग्रेशन ऑफ cos x square x into dx is equals to minus cot x plus c. minus cot x plus c. minus cot x plus c. 11 number derivative of sec x. sec x चा डेरिवेटिव काय येतो, sec x into
Therefore, integration of sec x into tan x into dx is equals to sec x plus c. 12. Derivative of cosec x. Derivative of cosec x minus cosec x into cot x. हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. Therefore, integration of cosec x into cot x into dx is equals to minus cosec x plus c. Next, formula number 13. 13 नंबरचा फॉर्म्युला. Derivative of sin inverse x. Sin inverse x का derivative 1 upon under root 1 minus x square. Therefore, integration of 1 upon under root 1 minus x square into dx. तर याची व्हॅल्यू काय येते? sin inverse x plus c. 14. Derivative of cos inverse x. Cos inverse x का डेरिवेटिव फक्त माइनस आहे. minus 1 upon under root 1 minus x square. So therefore, integration of minus 1 upon under root 1 minus x square into dx. So it is equals to cos inverse x plus c. 15 नंबरचा फॉर्म्युला बघा. नंबर derivative of d by dx of tan inverse x. Tan inverse x का derivative 1 upon 1 plus x square. Therefore, integration of 1 upon 1 plus x square with respect to x is equals to tan inverse x plus c. 16. Derivative of cot inverse x. जो tan inverse आहे त्याच्या अपोजिट म्हणजे -1 upon 1 plus x square. Therefore, integration of -1 upon 1 plus x square into dx. So it is equals to cot inverse x plus c. 17. Derivative of sec inverse x 1 upon x into under root x square minus 1. Therefore, integration of 1 upon x into under root x square minus 1 into dx. So it is equals to sec inverse x plus c. 18. Derivative of cosec inverse x. Cosec inverse x का derivative -1 upon x into under root of x square minus 1. So therefore, integration of -1 upon x into under root of x square minus 1 into dx is equals to cosec inverse x plus c. Cosec inverse x plus c. तर असे हे 18 फॉर्म्युले. तर बघा, एक साधा कन्सेप्ट सांगतो. हा जो 7 नंबरचा फॉर्म्युला आहे,
साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं आपल्याला ऑलरेडी माहिती, साइनचं डेरिव्हेटिव्ह काय होतं कॉस एक्स. तर कॉस इंटिग्रेशन काय येणार साइन, तेच दिले इंटिग्रेशन ऑफ कॉस काय आले साइन. म्हणजे जर साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येत असेल तर कॉसचं इंटिग्रेशन काय येणार साइन. म्हणजे हा पार्ट स्ट्रेट फॉरवर्ड पार्ट म्हणजे डेरिव्हेटिव्हचा, हा पार्ट म्हणजे इंटिग्रेशनचा. बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आला तर मायनस साइनचं इंटिग्रेशन कॉस एक्स येणार. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x तर sec स्क्वेअर चे इंटिग्रेशन tan x. cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos x स्क्वेअर x, फक्त मायनस साइन इकडे शिफ्ट केला, cos x स्क्वेअर चे इंटिग्रेशन मायनस cot x. sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x आणि sec x into tan x चे इंटिग्रेशन sec x. म्हणजे हा झाला रिव्हर्स सरळ प्रोसेस, हा झाला उलट प्रोसेस, स्ट्रेट फॉरवर्ड रिव्हर्स, स्ट्रेट फॉरवर्ड रिव्हर्स, स्ट्रेट फॉरवर्ड रिव्हर्स. हा डेरिव्हेटिव्ह हा इंटिग्रेशन, हा डेरिव्हेटिव्ह हा इंटिग्रेशन, हा डेरिव्हेटिव्ह हा इंटिग्रेशन, हा डेरिव्हेटिव्ह हा इंटिग्रेशन. सरळ जाणं डेरिव्हेटिव्हचा पार्ट, वापस रिव्हर्स येणं इंटिग्रेशन. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय होता e रेस टू x, म्हणून e रेस टू x चे इंटिग्रेशन सुद्धा सेम e रेस टू x च राहणार आहे, कारण डेरिव्हेटिव्ह सेम आहे म्हणून इंटिग्रेशन सेम, राईट. तर तोच वे cosec x चे इंटिग्रेशन मायनस cosec x into cot x, तर या टर्मचे इंटिग्रेशन मायनस cosec x into cot x चे इंटिग्रेशन मायनस cosec x येतं. इथे सुद्धा बघा हा sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे. sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/√1 - x स्क्वेअर, म्हणून 1/√1 - x स्क्वेअर याचे इंटिग्रेशन काय येतं sin इनवर्स x. cos इनवर्स x चे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह हा -1/√1 - x स्क्वेअर, म्हणून -1/√1 - x स्क्वेअर चे इंटिग्रेशन काय येते cos इनवर्स x. म्हणजे आपण इंटिग्रेशन काढतोय म्हणजे काय करतोय की तो कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे उलट सर्च करतोय. आता उलट e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x. जर तुम्हाला आता इंटिग्रेशन विचारलं तर तो इंटिग्रेशन मधलं फंक्शन कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे हे शोधणं म्हणजेच इंटिग्रेशन काढणं. म्हणजे आता इंटिग्रेशन 1/1 + x स्क्वेअर ही टर्म फाइंड आउट करणं म्हणजेच 1/1 + x स्क्वेअर ही टर्म कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे तर ही टर्म tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. ही टर्म -1/1 + x स्क्वेअर कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे cot इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x स्क्वेअर, तर 1/1 + x स्क्वेअर चे इंटिग्रेशन tan इनवर्स x. cot इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह -1/1 + x स्क्वेअर, -1/1 + x स्क्वेअर चे इंटिग्रेशन cot इनवर्स x. तसंच sec इनवर्स x, cosec इनवर्स x. सरळ जाणे डेरिव्हेटिव्ह, वापस येणे इंटिग्रेशन, एवढंच लक्षात ठेवा. आपण समजा एका स्टॉप वरून दुसऱ्या स्टॉप वर गेलो, तो प्रोसेस म्हणजे सपोज डेरिव्हेटिव्ह आहे, राईट. एका स्टॉप वरून दुसऱ्या स्टॉप वर जाणे डेरिव्हेटिव्ह, आणि त्या ज्या स्टॉप वर तुम्ही गेलात त्या स्टॉप पासून परत ओरिजिनल स्टॉप पर्यंत येणे म्हणजेच इंटिग्रेशन. म्हणजे तुम्हाला जायचं, तुम्ही कुठल्या स्टॉपला आहे हे माहिती आहे, कुठल्या स्टॉपला जायचंय तो पार्ट माहिती आहे, कुठल्या स्टॉपला जाणार आहे तो स्टॉप माहिती आहे. म्हणजे तुम्ही जिथं आहे तो पार्ट माहिती आहे, तुम्ही कुठं जाणार म्हणजे तो माहिती आहे. म्हणजेच काय माहिती आहे डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुठल्या स्टॉप वरून कुठल्या स्टॉप पर्यंत जायचंय. आणि इंटिग्रेशन मध्ये तुम्ही ज्या स्टॉपला आहेत तिथून ओरिजिनल स्टॉपला यायचंय. म्हणजे तुम्हाला जर जायचा ओरिजिनल स्पॉट माहिती असेल तरच वापस येता येतं, कुठं जायचं ते माहिती आहे. ओके, अदरवाइज तुम्हाला जायचं कुठं हेच माहिती नसेल आणि तुम्ही जर म्हणणार कुठं जायचंय इंटिग्रेशन काढता येईल का नाही, त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तर येणं गरजेचंच आहे. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आले तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले इझिली येतात, सांगायचा हेतू हा. कारण साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, तर कॉसचं इंटिग्रेशन साइन, उलट साइन पासून कॉस पर्यंत गेलो, कॉस पासून साइन पर्यंत येणं म्हणजेच इंटिग्रेशन, राईट. ओके, नेक्स्ट फॉर्म्युले, अजून 2-3 फॉर्म्युले आहेत, 2-4 फॉर्म्युले आहेत ते बघूया आपण. ते झाले 18 नंतर अजून एक 7-8 प्रॉब्लेम आहेत, एक 10 फॉर्म्युले आहेत, नवीन फॉर्म्युले आहेत.
हे फक्त लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ tan x, tan x चं इंटिग्रेशन काय येतं तर log of sec x plus c येतं. इंटिग्रेशन ऑफ cot x log of sin x plus c येतो. इंटिग्रेशन ऑफ sec x log of sec x plus tan x plus c. इंटिग्रेशन ऑफ cosec x log of cosec x minus cot x. बघा इथं sec x plus tan x होता, इथं cosec x minus cot x. अंडर रूट 1 अपॉन अंडर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. तुम्ही जर a स्क्वेअर च्या ठिकाणी जर व्हॅल्यू 1 ठेवली तर हा फॉर्म्युला साइन इनव्हर्स तयार होतो. साइन इनव्हर्स तयार होतो म्हणून हा फॉर्म्युला काय आहे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर चा फॉर्म्युला काय आहे साइन इनव्हर्स x बाय a प्लस c लिहायचं राहील प्लस c. आणि 1 अपॉन इथं सुद्धा a स्क्वेअर च्या ठिकाणी सपोज मी 1 स्क्वेअर म्हणजेच 1 असं ठेवलं तर 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर कशाचा फॉर्म्युला आहे tan इनव्हर्सचा. म्हणून इथं टर्म आहे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर म्हणून हा फॉर्म्युला येतो 1 अपॉन a tan इनव्हर्स ऑफ x अपॉन a प्लस c. हे झाले 24 फॉर्म्युला. आणि परत हे चार फॉर्म्युले थोडेसे सिमिलर दिसतात 25 26 27 28. आता 25 फॉर्म्युला बघा अंडर रूट ऑफ 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर अशी जर टर्म असेल डिनॉमिनेटर मध्ये अंडर रूट मध्ये x स्क्वेअर म्हणजे व्हेरिएबल आणि a स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंट. x स्क्वेअर म्हणजे व्हेरिएबल, x म्हणजे व्हेरिएबल आहे आणि a म्हणजे कॉन्स्टंट आहे नंबर आहे. ओके नंबर तरी असेल किंवा कॉन्स्टंट तरी असेल. म्हणून या फॉर्मॅट मध्ये असला म्हणजे x स्क्वेअर प्लस 25 म्हणजे 5 स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर अशा फॉर्मॅट मध्ये असेल की तो फॉर्म्युला वापरायचा. तो फॉर्म्युला काय आहे बघा लॉग ऑफ मॉड म्हणायचं. मॉड म्हणजे मॉड्युलस व्हॅल्यू पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते निगेटिव्ह येत नाही म्हणून लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस अंडर रूट आहे तर सिस्टम कॉपी करायची रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c. इथं प्लसच्या ऐवजी फक्त टर्म काय आहे मायनस आहे म्हणजे इथं सुद्धा प्लसच्या ऐवजी इथं फक्त टर्म काय येणार मायनस येणार. एवढा चेंज आहे x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर च्या ऐवजी x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. इथं प्लस आहे इथं मायनस आहे इथं सुद्धा मायनस आहे इथं प्लस आहे राईट. नेक्स्ट 27 आणि 28 अंडर रूट 1 अपॉन सिंपल x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर असेल तर 1/2a घ्यायचा आणि x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चे फॅक्टर काय पडतात x मायनस a डिवाइडेड बाय x प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b a मायनस b फॉर्मॅट पडतात ना फॉर्म्युला त्याचे फॅक्टर्स तर तसंच आहे. आणि a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर तर त्याची व्हॅल्यू 1/2a लॉग a प्लस x डिवाइडेड बाय a मायनस x. आता तुम्ही म्हणाल अगोदर आपण डेरिव्हेटिव्ह नुसार फॉर्म्युले लिहिले होते. आता एखाद्याला वाटलं की इंटिग्रेशन tan x चं log of sec x कसं येतं हो ना विचारू शकता क्वेश्चन येऊ शकतो tan x चं इंटिग्रेशन log of sec x कसं येतं. तर त्याच्यासाठी आपल्याला मी सांगितलं होतं ना एका स्टॉप वरून दुसऱ्या स्टॉप पर्यंत गेलो आता दुसऱ्या स्टॉप पासून पहिल्या स्टॉप पर्यंत यायचंय. तर आता ह्यांनी सांगितलंय तुम्ही दुसऱ्या स्टॉपला आहे पहिल्या स्टॉपला या राईट. दुसऱ्या स्टॉपला म्हणजे कुठं असणार आता तुम्ही log of sec x ला म्हणजे काय होईल बघा जर tan x चे इंटिग्रेशन काय येतं सांगितलंय log of sec x तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sec x हा डेरिव्हेटिव्ह log of sec x चा डेरिव्हेटिव्ह हा डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे log of sec x चा डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे हा म्हणतो याचं इंटिग्रेशन आहे म्हणजे log of x sec x चा डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे tan x आला पाहिजे. हा जर आला तर तुमचं दिलेलं टर्म बरोबर आहे. बघा आता log of sec x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपण चेक करूया काय येतो log of sec x सिंपल फंक्शन का कंपोजिट फंक्शन त्यातला मधले log म्हणजे 1 अपॉन sec x इनटू log of sec x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन sec x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x. हा डेरिव्हेटिव्ह येतो आपल्याला माहिती आहे so it is equals to 1 upon sec x into what is derivative of sec x? Derivative of sec x into tan x. हा sec x
कॅन्सल होतो 1 × tan x आणि 1 × tan x म्हणजेच काय येतो tan x येतो. म्हणजेच कशाचा डेरिव्हेटिव्ह tan x येतो log of sec x चा. म्हणजे log of sec x चा डेरिव्हेटिव्ह tan x येतो. म्हणून tan x चे इंटिग्रेशन काय येणार log of sec x. हा त्याचा इंटिग्रेशन तो त्याचा डेरिव्हेटिव्ह. tan x चे इंटिग्रेशन log of sec x तर log of sec x चे डेरिव्हेटिव्ह tan x. उलट लक्षात ठेवा म्हणा. सरळ प्रोसेस उलटी प्रोसेस. ओके. म्हणजे आता तुम्हाला जर पाहिजे असेल cot x चे इंटिग्रेशन काय लिहिले मी log of sin x लिहिले. तुम्ही log of sin x चा डेरिव्हेटिव्ह काढून बघा. log of sin x चा डेरिव्हेटिव्ह cot x यायलाच पाहिजे आणि तो येतोच. cot x चे इंटिग्रेशन log of sin x आहे म्हणजेच काय log of sin x चा डेरिव्हेटिव्ह cot x आहे. राईट. याच पद्धतीने तर हे 28 फॉर्म्युले वेळ घ्या हरकत नाही. एका दिवसात सगळेच्या सगळे फॉर्म्युले पाठ होत नसतात. हळूहळू आज 5 उद्या 5 असं करत करत 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे हे सगळे फॉर्म्युले 28 फॉर्म्युले तुम्हाला रिवाइज झाले. जर एकदा का 28 फॉर्म्युले रिवाइज झाले की तुम्हाला हा टोटल युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3 एकच आहे. इंटिग्रेशन म्हणजे 2 युनिटचं कॉम्बिनेशन आहे बघा. म्हणजे युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3 हा सगळा 28 फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. ज्यांना 28 फॉर्म्युले आले त्याच्यासाठी हा जसं डेरिव्हेटिव्ह म्हणला ना टोटल डेरिव्हेटिव्ह ज्याला 18 फॉर्म्युले आले त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह सगळाच येतो. तसंच 28 फॉर्म्युले आले की इंटिग्रेशनचे युनिट नंबर 2 युनिट नंबर 3 हे दोन्ही युनिट कव्हर होतात या 28 फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे 1 to 28. तर रोज 10 फॉर्म्युले जर केले 10 × 3 तर 3 डेज मध्ये हे फॉर्म्युले होतात. आणि याचा एक टोटल मोठा जसा डेरिव्हेटिव्हचा केला होता तसा इंटिग्रेशनचा पण चार्ट करायचा. एक मोठा चार्ट करायचा आणि तो चार्ट आपल्या घरामध्ये भिंतीवरती पेस्ट करायचा. म्हणजे येता जाता आपलं त्याच्यावरती लक्ष राहील. जसं डेरिव्हेटिव्हचा मोठा चार्ट केला तसं इंटिग्रेशनचा पण करा. म्हणजे तुम्हाला बघितलं की हा फॉर्म्युला लक्षात येऊ शकतो तो. राईट. तर आजच्या या व्हिडिओमध्ये हे 28 फॉर्म्युले तयार करा. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.